नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजेता करिअर पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या विजेता जे करिअर पॉईंट चॅनल आहे त्याच्यावर आपण सरळ सेवा भरती, MPSC आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे जे क्वेश्चन आहेत त्याचं एक्सप्लेनेशनची सिरीज सुरू केलेली आहे. तर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर आपलं जे चॅनल आहे विजेता करिअर पॉईंट हे चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे मी जे व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला मिळून जातील. तर आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण मध्ययुगीन इतिहासावर जे काही प्रश्न विचारण्यात आले त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. आपण प्राचीन भारताच्या इतिहासावर ऑलरेडी 3 व्हिडिओ टाकलेले आहेत, जे की TCSने विचारलेले सर्व प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपण घेतलेलं आहे. तर आता मध्ययुगीन भारतावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न जो विचारण्यात आलेला आहे तो आहे, कुतुबुद्दीन ऐबकने कोणत्या वर्षी त्याचा राज्यकारभार सुरू केला, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे दिल्ली सल्तनत येथे वेगवेगळ्या घराण्यांनी राज्य केलं, त्याच्यामध्येच एक कुतुबुद्दीन ऐबक होता, याने राज्य केलं. तर याचं राज्य कधीपासून सुरू झाला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर 1206 मध्ये याने राज्य करायला सुरुवात केली होती आणि याने राज्य करायला जी सुरुवात केली होती त्याच्या घराण्याला गुलाम घराणे म्हणून ओळखले जाते. तर त्याच्याविषयी स्पष्टीकरण आपण पाहूया. तर गुलाम घराणे काय होतं, तर गुलाम घराणे किंवा गुलाम यांना का म्हटले जाते, तर हा मोहम्मद घोरी यांचा गुलाम होता. मोहम्मद घोरीने बऱ्याच वेळा भारतावर आक्रमण केलं होतं आणि त्याचा हा गुलाम होता आणि त्याला इथं अधिकारी म्हणून नेमल्यानंतर त्याने स्वतंत्र राज्य करायला सुरुवात केली. त्याच्यामुळं याच्या घराण्याला गुलाम घराणे म्हणून ओळखले जाते. या घराण्याचा हा पहिला राजा होता. म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक हा गुलाम घराण्याचा पहिला राजा होता. तर कुतुबुद्दीन ऐबक याच्याविषयी आपण माहिती घेऊ. तर याचा जो कालखंड आहे तो 1206 ते 1210 या कालखंडात याने दिल्ली सल्तनत किंवा दिल्लीवर राज्य केलेलं होतं. तर मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर याने स्वतंत्रपणे राज्य करण्यास सुरुवात केलेली होती. राजपुताकडून व तुर्की सरदाराकडून याला विरोध झालेला होता. म्हणजे भारतातले राजपूत आणि तुर्की सरदारांनी यांना विरोध केला होता आणि त्याला तोंड देऊन त्या विरोधाला याने आपली सत्ता स्थिर केली होती. हा भारतामधला पहिला मुस्लिम राज्यकर्ता होय. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. हा भारतामधील पहिला मुस्लिम राज्यकर्ता होय. याची राजधानी लाहोर येथे होती, परंतु लाहोर इथून तो राज्य करत असे. लाहोरहून भारतात म्हणजे दिल्लीवर राज्य करत असे. याच्या काळात दिल्ली येथे कुतुब मिनारच्या बांधकामास सुरुवात झाली. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे, ज्याच्यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर इसवी सन 1210 मध्ये याचा मृत्यू झालेला होता. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया. आहे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे हे विचारलेलं आहे. म्हणजे योग्य किंवा अयोग्य हा पॉईंट तुम्ही पाहणं गरजेचं असते. म्हणजे इथं पाहणं गरजेचं असते, कारण इथं चूक होऊ शकते. तर पहिला जो पॉईंट दिलेला आहे, बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता, असा पॉईंट दिलेला आहे. तर बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता, हा पॉईंट बरोबर आहे. दौलत खान लोधीने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबरला आमंत्रित केलं होतं, असा पॉईंट दिलेला आहे दुसरा, आणि हा पण पॉईंट दुसरा आहे, बरोबर आहे. म्हणजे बाबरला दौलत खान लोधी याने भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केलं होतं आणि त्याच्यानंतरच पहिलं पानिपतचं युद्ध झालेलं होतं आणि त्याच्यावर बऱ्याच वेळा TCSनं प्रश्न विचारलेले आहे. दोन्हीही पॉईंट बरोबर असल्यामुळं याचं तिसरं जे ऑप्शन आहे आपलं 1 आणि 2 हे उत्तर ठरते. तर याचं स्पष्टीकरण आपण पाहूयात. इसवी सन 1526 मध्ये दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात आली. म्हणजे बाबर याने आक्रमण करून पानिपतमध्ये युद्ध जिंकल्यानंतर दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात आली होती व मुघल घराण्याची किंवा मुघल सत्तेची स्थापना झालेली होती. तर बाबर यांच्याविषयी आपण माहिती घेऊ. तर बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. म्हणजे भारतातील मुघल सत्तेचा संस्थापक जर कोणी असेल तर बाबर हा राजा होय. मुघल सत्तेचा संस्थापक म्हणून बाबरला ओळखले जाते. हा मध्य आशियातील फरगाना राज्याचा राजा होता. त्याने अफगाणिस्तानमधील काबूल, गझनी आणि त्याचा आसपासचा प्रदेश जिंकून घेतलेला होता आणि त्याने भारतात जी संपत्ती आहे त्याचं मोठ्या प्रमाणात वर्णन ऐकलेलं होतं आणि त्याची इच्छा भारतावर आक्रमण करण्याची होती आणि त्याला ती संधी कोणामुळे मिळाली, तर दौलत खान लोधी यांच्यामुळे मिळाली. म्हणजे दिल्लीवर इब्राहिम लोधी हा राजा राज्य करत असताना पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये काय झाला, तर तणाव निर्माण झाला
आणि त्यांचे भांडणं वाढत गेली. त्याच्यामुळं दौलत खान लोधीने बाबर याला भारतावर आक्रमण करण्यासाठी बोलावलेलं होतं आणि तो मोठ्या प्रमाणात सैन्य घेऊन आला भारतामध्ये आणि भारतावर त्याने आक्रमण केलं आणि 1526मध्ये पहिले पानिपतचं युद्ध झालं आणि मोगल सत्तेची भारतात स्थापना झालेली होती. आणि याच युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात जो की तोफखाना आहे त्याचा वापर बाबराने केलेला होता. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. तिसरा जो प्रश्न आहे तो आहे प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नूरजहाँ डॅडॅशची पत्नी होती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे जर तुम्ही मध्ययुगीन भारताचे प्रश्न पाहिले तर जास्तीत जास्त मुघल सत्तेवर प्रश्न विचारण्यात आले हे तुम्हाला दिसून येईल. तर प्रशासनात सक्रिय भूमिका बजावणारी नूरजहाँ जी होती ती जहांगीर याची पत्नी होती. जहांगीर यांची पत्नी नूरजहान होती आणि तिने प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तर या प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण पाहूयात. तर सुरुवातीला आपण जहांगीर यांच्याविषयी माहिती पाहू. तर अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर बादशाह झालेला होता. म्हणजे अकबरचा मुलगा कोण होता? जहांगीर हा राजा होता. आपल्या कारकिर्दीत त्याने पूर्व बंगालमध्ये सत्ता दृढ केली होती. त्याने पंजाब आणि कांगडा हे प्रदेशसुद्धा जिंकून घेतलेली होती. हे दक्षिण विस्ताराचे धोरण ते चालू ठेवलेले होते. नूरजहाँ ही जहांगीर यांची पत्नी होती आणि ती राज्यकारभारात मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असे. म्हणजे राज्यकारभारात तिने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रश्न विचारण्यात आला आहे. तिचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. तिला काव्य, संगीत आणि चित्रकलेची सुद्धा आवड होती आणि राज्यकारभारात सुद्धा मोठ्या प्रमाणात ती सहभाग घेत असे. त्यामुळे TCSने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आपण पाहूया. तर चौथा प्रश्न जो विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला होता असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे अकबरनामा हा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं ऑप्शन उत्तर आहे पहिलं, अबुल फजल यांनी अकबरनामा हा ग्रंथ लिहिलेला होता. तर याच्याविषयी स्पष्टीकरण आपण पाहूया. अकबरनामा याच्याविषयी आपण माहिती घेऊया. मुघल सम्राट अकबराच्या दरबारातील अबुल फजल याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. अबुल फजल हा अकबराच्या नवरत्न जे होते त्याच्यापैकी एक प्रसिद्ध लेखक होता. त्याने अकबरनामा हा ग्रंथ लिहिलेला आहे. मोगल कालखंडातील मौल्यवान अशा ऐतिहासिक साधन ग्रंथात याची गणना केली जाते. म्हणजे मोगल साहित्यात किंवा त्यांच्या कालखंडात जे साहित्य निर्माण झालं त्याच्यातलं एक महत्त्वाचं साहित्य याला मानल्या जाते. याचे 3 भाग आहेत आणि पहिल्या भागामध्ये तैमूरपासून हुमायूनपर्यंतचा इतिहास दिलेला आहे. यामध्ये अकबराच्या कारकिर्दीतील अबुल फजलच्या मृत्यूपर्यंतच्या घटनांचे वर्णन याच्यामध्ये केलेले आहे. अबुल फजल हा कोण होता? तर अकबराच्या दरबारातील नवरत्नापैकी एक तो सुद्धा होता. अबुल फजल याने या ग्रंथात अकबराच्या कारकिर्दीबरोबरच त्या काळातील लोकांचे सामाजिक, धार्मिक, आर्थिक जीवन कसे होते आणि इतर परिस्थितीचे बारकाईने वर्णन त्या पुस्तकामध्ये त्याने केलेले होतं, जे की अकबरनामा हे पुस्तक होतं. स्वप्रश्न आपण पाहूया. अकबरने केव्हा हेमूचा पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये पराभव केला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर 1556मध्ये अकबरने हेमूचा पराभव करून पानिपतच्या दुसऱ्या युद्धामध्ये मुघल सत्तेची पुनर्स्थापना केलेली होती. म्हणजे 1526मध्ये पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं आणि 1556मध्ये दुसरं झालेलं होतं. तर अकबर यांच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया. तर हुमायूनने अफगाणकडून दिल्ली पुन्हा जिंकून घेतल्यानंतर लगेचच हुमायूनचा मृत्यू झाला होता. त्याच्यानंतर त्याचा मुलगा अकबर गादीवर आलेला होता. म्हणजे बाबरनंतर हुमायून गादीवर आला होता. पण त्या कालखंडामध्ये शेरशाह सुरी यांनी हुमायूनचा पराभव केल्यानंतर तो पुन्हा अफगाणिस्तानमध्ये गेला होता आणि त्याने पुन्हा भारतावर आक्रमण केले आणि 1556मध्ये सूर घराण्यातील सुलतान मोहम्मद आदिलशाह याचा सेनापती हेमू यांच्यासोबत 5 नोव्हेंबर 1556मध्ये अकबराची पानिपत येथे लढाई झालेली होती. म्हणजे दुसरं जे पानिपतचं युद्ध झालं होतं ते 1556मध्ये 5 नोव्हेंबर 1556ला झालेलं होतं आणि याच्यामध्ये अकबराने हेमूचा मोठ्या प्रमाणात पराभव केलेला होता. म्हणजे हेमूचा इथे पराभव झाल्यानंतर सूर घराण्याची सत्ता कायमची संपुष्टात येऊन पुन्हा
मुघल सत्तेची स्थापना भारतामध्ये झालेली होती. तर पहिलं पानिपतचं युद्ध जे झालं होतं ते 1526 मध्ये झालेलं होतं. हा पण पॉईंट लक्षात असू द्या. दुसरं जे झालं होते पानिपतची दुसरी लढाई 1556 मध्ये झालेली होती. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आपण पाहूयात. तर दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीच्या कोणत्या सुभेदाराने बाबराला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केले होते, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे हा रिपीट झालेला प्रश्न आहे. तर दौलत खान लोदी याने काय केलं होतं, तर बाबरला भारतावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्याच्यामुळं दुसरं पॉईंट तुमचं उत्तर ठरणार आहे. त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहूया. तर बाबर याने काय केली होती, तर भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना केली होती. 1526 मध्ये त्याने भारतावर आक्रमण केलं होतं. पहिल्या पानिपतच्या युद्धात विजय झाल्यानंतर मुघल सत्तेची स्थापना भारतामध्ये झाली होती. भारतातील जी संपत्ती आहे त्याचं मोठ्या प्रमाणात त्याने वर्णन ऐकलेलं होतं. आणि त्या कालखंडामध्ये दिल्लीमध्ये इब्राहिम लोदी नावाचा राजा राज्य करत होता. दिल्लीचा जो राजा इब्राहिम लोदी आहे आणि पंजाबचा सुभेदार दौलत खान लोदी आहे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला होता. आणि त्याच्यामुळं दौलत खान लोदीने काय केलं, तर बाबराला भारतावर आक्रमण करण्यासाठी निमंत्रित केलं होतं. आणि 1526 मध्ये बाबराने भारतावर आक्रमण केलं आणि पहिली पानिपतची लढाई झाली होती. त्याच्यात इब्राहिम लोदीचा पराभव झालेला होता आणि बाबर याने मुघल सत्तेची स्थापना केलेली होती. तर आपण 7वा प्रश्न पाहूयात. बेगमपुरी मशीद कोणाच्या कारकिर्दीत बांधली गेली होती, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बेगमपुरी मशीद जी दिल्लीमध्ये आहे ती मोहम्मद तुघलक यांच्या कालखंडामध्ये बांधण्यात आलेली होती. त्याच्याविषयी स्पष्टीकरण आपण पाहूया. बेगमपुरी मशीद दिल्लीमधली एक मशीद आहे. 1350च्या जवळपासच्या कालखंडात ही मशीद बांधण्यात आली असं मानल्या जाते. मोहम्मद तुघलक यांच्या कालखंडामध्ये ही मशीद बांधण्यात आली होती. मोहम्मद तुघलक यांनी वेगवेगळे निर्णय घेतले होते, जे की सोन्याचे नाणे बंद करून चांदीचे नाणे करणे असेल किंवा त्याची राजधानी दिल्लीला जी होती ती देवगिरीला आणण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला होता. आणि त्याने घेतलेले निर्णय मोठ्या प्रमाणात फसले होते. त्याच्यामुळं तुघलकी निर्णय असं सुद्धा याला म्हटल्या जाते. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आपण पाहूया. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रश्न विचारल्यानंतर तुमचं लक्ष सर्वात अगोदर इथं गेलं पाहिजे. बरोबर विचारलंय का चुकीचं विचारलंय. तर या वाक्यामध्ये खालीलपैकी बरोबर कोणतं विधान आहे असं विचारलेलं आहे. तर पहिलं जे विधान आहे, यादव राजवंशाच्या भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी होती, असा पॉईंट देण्यात आलेला आहे. तर हा पॉईंट बरोबर आहे. भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती. शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळातील शेवटची भरभराटीला आलेली राजसत्ता यादवांची होती, असा पॉईंट देण्यात आलेला आहे. हा पण पॉईंट बरोबर आहे. त्याच्यामुळं तुमचं उत्तर जे आहे ते पहिलं ऑप्शन येणार आहे, 1 आणि दोन्ही. म्हणजे 1 व 2 दोन्ही हे तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. म्हणजे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. ऑप्शन पहिलं बरोबर आहे, कारण यादव राजवंशाचा जो भिल्लम पाचवा आहे याची राजधानी देवगिरी येथे होती. त्याच्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या कालखंडामध्ये शेवटीला भरभराटीला आलेली राजसत्ता जी होती ती यादवांची होती. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात राज्य स्थापन केलेलं होतं. 9वा प्रश्न आपण पाहूया. कोणत्या वर्षी पुरंदरच्या तहावर जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्या दरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर 1665 मध्ये जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरम्यान पुरंदरच्या तहावर स्वाक्षऱ्या झालेल्या होत्या. त्याच्यामुळं तुमचं पहिलं ऑप्शन उत्तर ठरणार आहे. तर आपण याच्याविषयी स्पष्टीकरण पाहूया. तर जयसिंग यांची स्वारी व पुरंदरचा तह याच्याविषयी आपण माहिती घेऊ. सुरतच्या लुटीमुळे चवताळलेल्या औरंगजेबाने मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी मिर्झा राजे जयसिंग व दिलेर खान यांना प्रचंड सैनिक देऊन महाराष्ट्रावर पाठवलेलं होतं. म्हणजे महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्रमण करण्यात आलेलं होतं.
जयसिंगाने महाराष्ट्रात येऊन शिवाजीराजांना सर्व बाजूनी अडचणीत आणलेलं होतं. जून 1665मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झालेला होता. या तहानुसार महाराजांनी मोगलांना 23 किल्ले व त्याच्या भोवतालचा वार्षिक 4 लाख होन उत्पन्न असणारा प्रदेश दिलेला होता. म्हणजे हा जो तह झालेला होता कधी झाला होता? जून 1665मध्ये झालेला होता आणि त्याच्यावरच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण 10वा प्रश्न पाहूयात. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी सोन्याचे नाणे तयार करण्यात आले होते, त्याला काय म्हणून ओळखले जाते असं विचारण्यात आलं होतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेव्हा राज्याभिषेक झालेला होता शिवाजी महाराजांचा, तेव्हा 2 प्रकारचे नाणे पाडण्यात आले होते. त्याच्यामध्ये सोन्याचं नाणं जे पाडण्यात आलं होतं त्याला होन म्हणून ओळखले जाते. तर तांब्याचं नाणं जे पाडण्यात आलं होतं त्याला शिवराई म्हणून ओळखले जाते. म्हणजे शिवराई कशाचं होतं? मग तांबे याचं नाणं बनवण्यात आलेलं होतं. आणि सोन्याचं जे होतं ते होन हे होतं. तर सोन्याच्या नाण्यावर प्रश्न TCSने विचारलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झालेला होता तो 6 जून 1674 रोजी झालेला होता. या दिवशी विद्वान पंडित गागा भट्ट यांनी रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केलेला होता. आणि TCSने बऱ्याच वेळा याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. हा पॉईंट लक्षात असू द्या. सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून राज्याभिषेक शक हे नवीन कालगणना त्याच दिवसापासून सुरू करण्यात आली होती आणि महाराज सुद्धा शककर्ते झालेले होते. राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडण्यात आली व तेथून पुढे राजपत्रावर क्षत्रिय कुलवंत श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख करण्यात येऊ लागलेला होता. म्हणजे सोन्याचा होन आणि तांब्याची शिवराई हे 2 नाणी पाडण्यात आले होते. हा पॉईंट लक्षात असू द्या. आणि राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झालेला होता. हा पण पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. याच्यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण जे 10 प्रश्न मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर विचारण्यात आलेले होते याचं एक्सप्लेनेशन पाहिलं आहे. आणि आणखी जे बाकीचे प्रश्न राहिले त्याच्यात आपण दुसरा जो पार्ट अपलोड करणार आहोत त्याच्यामध्ये सर्व उरलेले प्रश्न मध्ययुगीन भारताचे आपण घेणार आहोत. तर आपलं विजेता करिअर पॉईंट हे चॅनल तुम्ही जॉईन करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात मित्रांनो. धन्यवाद.